नमस्कार. आज आम्ही भिलवडी गावामध्ये खंडोबाच्या वाडीमध्ये बाबासो चौगुले सरांच्या शेतामध्ये आज आलेलो आहे. ही केळीची बाग आहे. G9ची ही सगळी केळीची रोपं आहेत. आज आमच्याबरोबर राहुल दादा पण आहेत आणि रोहित दादा पण आहेत आणि प्रमोद शिंदे दादा पण आहेत. आज बघा, हा जो केळीचा प्लॉट आहे, ह्या केळीच्या प्लॉटमध्ये आम्ही काय केलंय, इंडियामध्ये पहिल्यांदाच इंजेक्शन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आज बघा, हा जो प्लॉट आहे ह्याच्यामध्ये इंजेक्शन दिलेलं आहे आणि हा जो प्लॉट आहे इकडचा, ह्याला इंजेक्शन दिलेलं नाहीये. आज बघा, आमच्याकडे नाव काय, रोहित पाटील, रोहित दादा इथं आहेत. आता बघा, आपल्याला फरक जाणून घ्यायचा आहे. रोहित दादा, ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काय गॅप वाटतं तुम्हाला? त्या पानाच्या अंतरमध्ये ह्या म्हणजे झाडाच्या खोडामध्ये जास्त अंतर आहे ह्या आणि दोन्ही पानाच्या मधली अंतर ही जास्त आहे आणि ह्यातलं कमी आहे. मग ते कशामुळे झालंय असं तुम्हाला वाटतंय? हे इंजेक्शनाचा तुम्हाला तो फायदा झालाय. आज बघा, हे जे खोड आहे, आता हे जो भाग आहे, हा कसा वाटतो? हे चांगला खोड मोठा आहे, हे मोठा आहे आणि तिकडचा कसा वाटतो? थोडासा लहान आहे. आज बघा मित्रांनो, की इंडियाग्रोचे प्रोडक्ट वापरल्यानंतर आणि सेंद्रिय शेती केल्यानंतर आज बघा, इथले जे काय केळे आहेत ते लोकांच्या ताटामध्ये जाणार आहेत, लोक त्याला खाणार आहेत. आज बघा, रासायनिक शेती करून जर लोकांना अनेक रोगांना लोक बळी पडायला लागलेत, पण आपण जर सेंद्रिय शेती करून लोकांच्या ताटामध्ये जर आपण सेंद्रिय सगळे प्रोडक्ट दिले तर 100% चांगला आहे. आणि रोहित दादा, तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? चांगला रिझल्ट, एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. काळोखी आहे. आणि हे ज्या पानांना थोडस जरा हे टिपके पडले, हे कशामुळे झाले असं वाटतं तुम्हाला? ते आम्ही तणनाशक मारलेलं, त्यामुळे जरा थोडंफार हे जाऊ त्या म्हणजे पिवळसरपणा वगैरे दिसतोय. बघा, तणनाशकामुळे हे खालचं दिसतंय. म्हणजे काही लोकांना वाटू शकतं की बाबा हे असं का झालंय, पण तणनाशकाचा थोडासा परिणाम आहे. तणनाशक का मारायचं हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. आज बघा, आपल्याला कामगार वगैरे मिळत नाहीत, त्याचा भरपूर खर्च होतो. मग तणनाशक वापरल्यामुळे काय होतं की थोडासा आपला खर्च कमी होतो आणि त्यामुळे आम्ही तणनाशक सुद्धा मारू नका असं सांगत नाही. जमीन तणनाशकामुळे खराब होणार आहे, पण आपल्याकडे लोकच नाहीयेत, कामगारच नाहीत, त्यामुळे ते मारावंच लागणार आहे. आणि आपले इंडियाग्रोचे प्रोडक्ट सगळ्या इंडियातल्या लोकांनी वापरले पाहिजेत. जय हिंद, जय इंडियाग्रो.